हॅलो गाईज, तर माझं नाव अभिजित गायकवाड. तर तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आपण आज जाणार आहोत अक्कलकोट म्हणजे स्वामींच्या दरबारी. तर सागरदादा यांचा प्लॅन आहे, त्यांनी मला पण घेतलेला आहे सोबत. तर आपण निघालो आहे आता आणि मी आपल्याला घ्यायला आलेलं आहे. सकाळचे 3:30 झालेत. तो मला घ्यायला आला इथं. आपली बस निघेल 4, 4:15पर्यंत. तर तुम्ही बघत राहा. मी आता सागरदादांच्या घरी चाललो आहे. तिथे सगळे जमतील. म्हणजे आपण बसमध्ये बसून प्रवासाला सुरुवात करूया. तुम्ही बघत राहा. तन्मय घ्यायला आहे आपल्याला. आपण आता पोचलेलो आहे हायस्कूलवर. लवकरच आपण घरी पोचू सागरदादा. तुम्ही पाहत राहा ब्लॉगला लाईक करा आणि पूर्ण ब्लॉग बघा. खूप दिवसानंतर आला. जय श्रीराम. गाईस, पडलेगाव चा मंदिर, हनुमान मंदिर. बघा, गाव पूर्ण सामसूम आहे आणि आम्ही दोघंच गाडी घेऊन येतो गावात. तर गाईस बघा, मी तर तयारी करून बसलोय. सागरदादा अजून तयारी करत आहे. आपली बस पण सुद्धा अजून आलेली नाही. तयारी करून आपण निघूया मस्त. आता बघा सागरदादा तयारी करते मस्त. आपण फुल रेडी होऊन आलेले आहेत. सगळं ओकेमध्ये काम आहे. थोड्याच वेळात आपण निघूया. तर बघत राहा. गाईस मारलाय बेला विट्टा आणि आता निघू थोड्याच वेळात. बघा, तयारी झाली सगळ्यांची. थोड्याच वेळात निघूया. बेला विट्टा तर मारलाय, निघूया. हॅलो गाईस, तर आपण रेडी झालोय बघा. थोड्याच वेळात निघूया. टॉपची ॲक्टिंग आहे गाईची. ओवर ॲक्टिंग आहे जी. ओवर ॲक्टिंग के 50 रुपये कट. 200 रुपये दे और 50 रुपये कट ओवर एक्टिंग की वजह से. पाया सुद्धा सुरुवातच इथून होती. तर आपण पाया पडून निघाले आता बाहेर जाऊया. सगळेजण आलेत, हे बघा उभे आहेत सगळे. तर बसची वाट बघत तर निघूया आलेले आहे. तर आपण आता हळूहळू सामान टाकूया बसमध्ये. बस बघा आपली श्री गणेश. सागरदादा पण फुल बस. सागरदादा आपली सीट काय असणार? मस्त 50 सीटर बस आहे आपली. सगळे रेडी आहेत बघा. बघा गाईस बघा, आपण निघालोय बसमध्ये. आपल्या पहाटेची वेळ आहे ना, म्हणून जास्त उजेड नाही गाईस. थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो. A few moments later. गाईस, बसमध्ये आपण डिझेल भरण्यासाठी थांबलोय. तन्मय आणि मी काहीतरी खाण्यासाठी आणायला चाललोय. बघा सगळे उतरलेत वन साईड. बसमध्ये डिझेल भरेल तोपर्यंत आपण जाऊन येऊया. बघा तुम्ही, काहीतरी घेऊया मस्त टाइमपास बससाठी. बघा गाईस, थोडा चालू होईल. तर तुम्ही नक्कीच ब्लॉग बघत राहा कंटिन्यू. आम्ही काय काय करतोय ते माझ्या. आणि काय भूक लागली असेल तर करून घ्या तुम्ही पण. तर गाईस, तन्मयचा फुल सपोर्ट असतो आपल्याला. तन्मयसाठी पण एक लाईक करा. चला आपण काहीतरी घेऊया. तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय लिहिलंय. मला तर काही समजत नाही. होलो चल घेऊया, काहीतरी घेऊया. चला तर जाऊया आतमध्ये. ये ना गाईस. बघा आपण आता घाटात आहे. तर आपण आता पुण्याच्या पुढेच म्हणजे जेजुरीच्या खूप जवळ आलो आहे.
आपलं नेक्स्ट स्टॉप जेजुरीच असणार आहे. आपण मध्ये थोडंसं नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. नाश्ता करून झाल्यावर आपण लगेच दुसऱ्या प्रवासाला चालू करू. तुम्ही पाहत राहा. मी छोटे छोटे क्लिप नक्की ब्लॉगमध्ये टाकीन. हे भारी वाटतं. सागर दादा आणि मी जरा इकडचं बघायला गेलो कसं आहे. इथे नाश्ता करून आम्ही जाऊया पुढे. तर पाहत राहा ब्लॉग, मला दाखवतो. आता आपण जेजुरीला थांबूया. तर गाईस आम्ही सगळे आता पोचलेलो आहोत जेजुरी. आम्ही आता खाली आहोत, चढायला सुरुवात करतो आहे. तर मी पहिल्यांदा आलो जेजुरीला. तर बघूया आपण जेजुरी कशी आहे. सगळे बोलतात सोन्याची जेजुरी, एकदा जाऊन बघूयाच कशी आहे वरती. तर आता चढायला चालू केलेलं आहे. आपण नक्कीच सागर दादा सोबत आहे आपल्या, गॉगल वगैरे लावून सगळे चालत पुढे. आपण त्यांच्या मागे मागे जाऊया, बघूया जेजुरीला. किती अजून खूप मजा करायची. इथून पुढे जायचं आपल्याला अजून. बघत राहा तुम्ही ब्लॉग, तुम्हाला दाखवतो वरती जाऊन कशी आहे सोन्याची जेजुरी. गाईस जेजुरीच्या खालचा मंदिर बघा. जेजुरीचा खालचा परिसर बघा किती स्वच्छ आहे. खूप सारे आहे तिथं. काय तिथून चढायला सुरुवात होते गाईस. दिसते बघा आपल्याला. बघा आपण खाली नंदीचे पाया पडलेलो आहोत. वरती चालू आहे हळूहळू. खूप सारे मूर्ती वगैरे आहेत, तुम्हाला दाखवतो बघा. खूप सारे मूर्त्या वगैरे आहेत तिथे जेजुरीवर. खंडोबाची मूर्त्या असं होणारच नाही. पदार्थ वगैरे आहेत बघा. हळूहळू आम्ही चालू आहे वरती. सोन्याची जेजुरी खरंच. गाईज बघा, तर आपण पोचलेलो जेजुरी. हे बघा पूर्व दरवाजा दिसत आहे. मस्त थोड्या वेळात पोचूया, म्हणजे थोड्याच नाही आपण. पायऱ्या बघा तुम्ही. पोचलो शार्विक. नाही गाईस, तर आपण चढतोय आणि आपण फायनली पोचलेलो आहोत जेजुरीला. बघा सोन्याची जेजुरी. बघा गाईस, हाय जेजुरी पर्वत. चला चला चला. आपण इथं फोटो वगैरे काढलाय बघा. खूप भारी दिसत आहे. या अँगलने दाखवतो तुम्हाला. हे पहा खूप भारी दिसत आहे. तर आपण इकडे जाऊया पुढे, दाखवतो फोटो वगैरे काढले. फार धक्का देता ना. सोन्याची जेजुरी बोलली जाते की हीच. मंदिरात दाखव. काहीच फुल गर्दी आहे बघा लाईनीत. आम्ही लाईनीत वगैरे नाही लागू, कारण की आम्हाला पुढे अजून खूप पुढे जायचंय. हे बघा काय सोन्याची जेजुरी. ती समजत नाही नक्की कशाने बांधलंय. हळद 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 सगळीकडे. बघा किती मोठा दिसतोय. गाईस लाईन गर्दी बघा इथे. आज शनिवार आहे म्हणून. उद्या जर आम्ही रविवारी आलो असतो ना, इथे आम्हाला उभा राहायला बी जागा नसती भेटली. बघा गाईस, बघा तुम्ही बघा. बघा इथे
इकडं बघा जेजुरीच्या वरतून येणारा व्ह्यू बघा किती भारी दिसतोय. हे बघा इतका भारी व्ह्यू येतोय गाईज इथून. हे बघा जेजुरी बघा. जय मल्हार एलकोट. इथून बघा किती भारी दिसतोय जेजुरीगड. आणि आपली घरासाठी आपण एक मूर्ती पण घेतलेली आहे खंडोबा. बघा किती भारी वाटत आहे. इथं दाखवतो. खाली उतरत आहे आपण आता हळूहळू. तो कोकण सरबत पिण्यासाठी थांबल्या वाजता पिऊया आणि खाली उतरून पुढच्या प्रवासाला लागूया. सागर दादा पण गॉगल बिगल लावून रेडी फुल. बघा आता उतरूया खाली. चला तर तुम्हाला दाखवतो. काका मँगो कुल्फी, गुलकंद कुल्फी, चॉकलेट कुल्फी, वा 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 काय बोलतो. पेस्टल मावा कुल्फी, ड्रायफ्रूट आहे. हा हा बघा गाईस काकांची भाषा किती भारी युनिक आहे पुरे. तुम्ही नक्कीच काकाने व्हिजिट द्या जेजुरीला आल्यावर. बोलतायत पण खूप याच्यात एकदम स्टाईलमध्ये बोलतायत. सूर लावून बोलतायत. मजा येते इकडे. चल बघा. A few moments later. तर आम्ही आता इथं जेवायसाठी थांबलेलो आहेत. बघा सगळे लोक थांबले. तुम्हाला दाखवलं काय सगळे थांबले तिथं. जेवूया आणि निघूया. हा चिच्च बघा गाईस प्रत्येक झाडावर किती तिथं. वाटत तर नाही एखादी पाडून बघूया. बघा पूर्ण भरले जातात एवढे भरले. गाईस आपण फायनली पोचल्यावर तुळजापूरला. तर बघा तुळजापूर भवानी इथं आपली बस लागलेली आहे. नंतर आपल्याला इथून पुढे चालत जायचं आहे. तर तुम्हाला दाखवतो. 3 घंट्याच्या प्रवासानंतर आपण फायनली तुळजापूरला पोचलेलो आहोत. इथं दर्शन करून आपण निघणार आहोत अक्कलकोटला. तर तुम्ही बघत राहा. तुम्हाला दाखवतो. तर बघा आम्ही तुळजाभवानीच्या खूप जवळ आहे. म्हणजे त्याच्या एंट्रेसवर आम्ही आहोत. आम्ही दोघंच आहोत. मागे सगळे पुढे गेलेत. तुम्हाला दाखवतो बघा कसा आहे रस्ता इकडचा. गाईस बघा मंदिर इथूनच किती चमकतंय. मी पोचलोय बघा. हळूहळू चालून पोचलोय. बघा एंट्रन्स बघा मंदिराची किती भारी दिसते. इकडं बघा गाईस इकडं खतरनाक दिसते. गाईस तुळजाभवानी मंदिर तुम्हाला आतमधून बी मी नक्की दाखवणार. बघा इथे परिसर किती भारी आहे. एकदम थंडावा. आईचा मुकुटा विकुटा सगळं आहे बघा. एकदम स्वच्छता. फोटो वगैरे बघा. आमचा व्यवसाय. हा एंट्रन्स खूपच मोठा बघा. बघा गाईस आज भरपूर काही गर्दी दिसत नाहीये. म्हणजे असं ऐकलं इथं खूप गर्दी असते. आज काही गर्दी दिसत नाही मला. बघा आईज बघा मंदिर बाहेरून बघा. मला आतमधून बी मी नक्की दाखवणार. व्हिडिओ बघत राहा. आता आतमध्ये जातोय बघा. बाहेरून काही लुक देतोय. आणि इथं आईची दर्शनासाठी पण आहे खूप भारी. कसला भारी लुक देतोय. तुळजाभवानी मंदिर आतमध्ये लागलं बघा. बघा असं खूप पब्लिक आहे. मी मंदिरापाशीच आहे. बघा इथं किती गर्दी आहे. गर्दी इथं गर्दी. व्यक्ती चालतेच.
बघा काही आतमधून हा मंदिर किती भारी दिसतोय बघा. स्टार्टिंग इथूनच स्टार्टिंग एंट्रन्स मंदिराची. बघा देवीचं दर्शन आपल्याला होईल आता थोड्याच वेळात. सागर दादाला लावलाय फोटो काढायला. इतका भारी दिसतोय म्हणजे समोरच आहे आपला दिसते बघा. आपण आपल्याला संधी मिळाली तर जरूर आपण पुढे जाऊया. इथे लाईन खूप आहे. बघूया काय बोलतात नाही आपण जाऊया आतमध्ये. बघा काहीच हा एक मंदिर आहे. पाय पडून जाऊया आपण पुढे. पाय वगैरे पडतो पुढे जाऊया. चला पुढे समोर चला. आज तो दगड जो उजव्या साईडला फिरला तर आपल्या इच्छा पूर्ण होते आणि डाव्या साईडला दिसत नाही पण मला दाखवलं नाही. डायरेक्ट थांबा तिथं थांबा तू काहीच आपण लाईनीत दर्शनाला नाही जाऊ शकलो पण इथून आपण दर्शन करतो बघा. आई दिसते आपल्याला लाईव्ह. आम्ही मस्त केलेलं आहे त्यांना दर्शनासाठी. नाही भेटत त्यांना बाहेर केलेलं आहे आणि दर्शनाला नाही शकलो तर तुम्ही बाहेरूनच दर्शन करा. बघा इथे खूप गर्दी आहे तर आम्ही इथूनच दर्शन करून आता चाललेलो आहोत बाहेर. तर आपल्याला अक्कलकोटला पण जायचं आहे तर आपण इथूनच दर्शन करून चाललो. काहीच बघा आपण आता बाहेर जाऊया मंदिराच्या. चला. A few moments later. गाईस आपण ट्रिपला येऊ आणि आपल्याबरोबर काही होणार नाही असं कधी होतच नाही. इकडे बघा आमच्यासोबत काय झालं आहे तुम्हाला दाखवतो. आपली बस पंक्चर झालेली आहे गाईस. एक टायरचा पंक्चर झालेला आहे तर ती दुरुस्त करून आपण लगेच निघूया.